जयसिंगपूर शहरात गुरुवारी दुपारी घडलेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परप्रांतीय चोरट्याला अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सुनीता केरीपाळे या BSNL क्वार्टर्स जयसिंगपूर येथे कुटुंबासोबत राहतात। गुरुवारी त्या कामानिमित्त घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सुमारे 17 लाख रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। या प्रकरणी सुनीता केरीपाळे यांच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजू रामय्या महादेपल्ली या परप्रांतीय चोरट्याला परिसरातून अटक केली आहे। त्याच्याकडून सुमारे 36 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल संच हस्तगत करण्यात आलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिली आहे। 10/7/2025 रोजी जयसिंगपूर BSNL क्वार्टर्स कडे सुमारास 10:45 वाजता एक घरफोडी झालेली आहे। त्या घरफोडीमध्ये 30 तोले सोन्याचे दागिने आणि 1.5 किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम 17 लाख होता। LCB PI रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला। त्यांची हकीकत असा आहे की रवींद्र कलमकर आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालिसिस केलेले आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढचे विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला। तो संशयित व्यक्तीची पाठलाग केलेली आहे। त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉड्जकडे भेटून आला। तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेपल्ली, त्यांची वय 46 इयर्स आहे, राहणार कोत्तावरसा विजयवाडा आंध्र प्रदेश। त्यांच्याकडे 35 तोले सोना आणि 2.5 किलो चांदीची दागिने भेटून आला। त्यांची पूर्ण रक्कम 36 लाखची सुमारास आहे। आरोपीची अजून पुढचे तपास चालू आहे। त्यांच्याकडे आणखी वेगळे गुन्हा ना करता येत नाही। ही कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच महेश खोत, महेश पाटील, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, प्रकाश पाटील, सागर चौगले, राजेश राठोड, राजेंद्र वरंडेकर, अनिल जाधव यांच्या समन्वित प्रयत्नातून शक्य झाली आहे। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।